शिक्षण मंत्री बोंबाटा करतात, पण बिरोलीच्या बामणी बुद्रुक शाळेत 124 विद्यार्थ्यांसाठी फक्त 4 शिक्षक. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री करत असताना दुसरीकडे बिरोली तालुक्यातील शाळांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे. पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता असल्याने जिल्हा परिषद शाळा वाचवण्याची वेळ आली आहे. बामणी बुद्रुक शाळेची वस्तुस्थिती काय? बिलोली तालुक्यातील बामणी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील एकूण 124 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाच्या पटसंख्येनुसार शिक्षक या धोरणानुसार 124 पटसंख्येसाठी किमान 7 शिक्षकांची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात या शाळेत फक्त 4 शिक्षकच कार्यरत आहेत, म्हणजेच 3 शिक्षकांची मोठी तूट आहे. या 4 शिक्षकांवर सर्वच वर्गाचा भार पडत असल्याने शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे. परिणाम काय होतो? एका वर्गात 2-3 वर्ग एकत्र घेऊन शिकवावे लागत आहे. वेळापत्रक कोलमडले असून मुलांना सर्व विषय मिळत नाहीत. खेळ, सांस्कृतिक उपक्रम याकडे लक्ष देता येत नाही. शिक्षकांवर ताण वाढल्याने अध्यापनावरही परिणाम होत आहे. गावकऱ्यांनी केली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक वर्ग आणि गावातील पुढारी यांनी एकत्र येऊन नांदेडच्या शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन तात्काळ 3 शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. शिक्षणाधिकारी यांनी गावकऱ्यांना लवकरच शिक्षक देण्याचं आश्वासन दिलं आहे. आता शिक्षणाधिकारी यांनी दिलेलं आश्वासन खरे ठरते का आणि बामणीच्या मुलांना 7 शिक्षक मिळतात का याकडे संपूर्ण गावाचं लक्ष आहे. जर वेळेत शिक्षक मिळाले नाही तर गावकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत. पालकांची मागणी. आमच्या मुलांचे भवितव्य अडचणीत आहे. सरकारने तात्काळ शिक्षक द्यावेत, नाहीतर आम्ही शाळा बंद आंदोलन करू अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, बिलोली. मैत्री आहे. तर शासनाचा उद्देश असा आहे की बाबा प्रायव्हेट स्कूल बंद करून जिल्हा परिषदमध्ये टाकावं. त्याच उद्देशाने आम्ही आहे की नाही प्रायव्हेटचे स्कूल आमची लेकरं जिल्हा परिषदमध्ये टाकलेले आहेत. आता अशी शोकांकित आहे आमच्या गावामध्ये. आता एक शिक्षक 3-3 वर्ग एकत्र करून बसत आहे. त्यासाठी शिक्षकच नाहीत. आता असं आम्हाला वाटलं आहे की बाबा आता जिल्हा परिषदमध्ये काढून प्रायव्हेटमध्ये पुन्हा टाकावं काय असं वाटलं. तर एवढं होऊ नको असं शासनाला असं मागणी आहे आमची की लवकरात लवकर 1-2 शिक्षकाची 3 शिक्षक कमी आहे, 2 तरी निदान द्यावं असं मागणी आहे आपल्याला शासनाकडून. नाही दिलं तर आम्ही जिल्हा परिषदला जाऊन मुलं तिथं जाऊन शाळा भरू आम्ही. दादा तुम्ही दोघं जण इकडे लागा इकडे. तुम्ही आहे तुम्ही खावा. भरपूर तिकडून इकडे इकडे भरपूर तिकडे खावा. या ठिकाणी आज आम्ही बामणी बुजुर्ग बिलोली तालुका इथून BO ऑफिसला जिल्हा परिषद शाळा बामणी बुजुर्गमधील रिक्त पदांची मागणीसाठी सर्व गावकरी इथं उपस्थित झालेलो आहोत. आणि रितसर असं शालेय व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत ठराव आणि सर्व गावकऱ्यांच्या सहीनिशी आम्ही BO ऑफिस सरांना येथे निवेदन दिलेलो आहोत. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण 124 विद्यार्थी संख्या आहे आणि एकूण 124 पैकी 73 मुलींची संख्या आहे आणि 54 मुलांची संख्या आहे. गेली 31/8/2024 पासून आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 पदं रिक्त आहेत. पदोन्नत मुख्याध्यापकाची जागा पण रिक्त आहे. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून मागणी करून शासन स्तरावर आम्हाला कुठलाही एक शिक्षक आम्हाला तिथे भेटलेला नाही. 4 शिक्षकावर आमची शाळा चालू आहे. गेल्या मागी जानेवारी-मार्चमध्ये एक शिक्षक गणित विषयाचे शिक्षक आम्हाला भेटले होते, उत्तरवार सर म्हणून. त्यांची सुद्धा पदोन्नती होऊन त्यांची पण इथून बदली झाली. आणि एक विशेष म्हणजे 73 जेव्हा मुलीची संख्या असते तिथे आम्हाला एखादी शिक्षिका भेटत नाही, म्हणजे एक खेदाची बाब आहे. प्रशासनाला आम्हाला एक विनंती करायची आहे की आमच्या ह्या बामणीच्या 124 संख्या असलेल्या शाळेवर शिक्षक देण्यात यावा, लवकरात लवकर देण्यात यावा, हे आम्ही निवेदन आज दिलोत. यापुढं आम्हाला BO साहेबांनी आश्वासन दिलं की 1 महिन्यापर्यंत तुमच्या शाळेत देऊ. जर आम्हाला 1 महिन्याच्या नंतर 17 सप्टेंबरच्या नंतर जर आम्हाला BO साहेबांनी शिक्षकांची पूर्तता नाही केली तर आम्ही आंदोलन छेडू. यात काही नाही. सर्व मुलांना घेऊन आम्ही BO ऑफिस येऊ, जिल्हा परिषद जाऊ, अजून कुठं जायचं तिथं जाऊ. शिक्षणासाठी सर्व गाव आमचं एकत्रित आहे आणि एकत्रित राहणार, यामध्ये काही द्वेष नाही.
सांगा की नाही ते